तर आपण बुककीपिंग म्हणजे काय आणि बुककीपिंगची व्याख्या हे आपण शिकलो. आता याचा पुढचा भाग म्हणजे काय, तर याचा पुढचा भाग आहे फीचर्स ऑफ बुककीपिंग. फीचर्स ऑफ बुककीपिंग म्हणजे काय की बुककीपिंगचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द बुककीपिंग किंवा बुककीपिंगचे वैशिष्ट्य. आता बुककीपिंगचे वैशिष्ट्य, पहिलं वैशिष्ट्य काय आहे, इट इज अ मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे ट्रान्झॅक्शन्स. पहिलं वैशिष्ट्य काय आहे, ही दैनंदिन व्यवहाराची नोंद ठेवण्याची पद्धती आहे. इट इज अ मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे ट्रान्झॅक्शन्स. आता दुसरं वैशिष्ट्य काय आहे, दुसरी कॅरेक्टरिस्टिक काय आहे, ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्ड. दुसरी कॅरेक्टरिस्टिक किंवा वैशिष्ट्य, फक्त आर्थिक व्यवहाराशी संदर्भित असलेल्याचीच नोंद बुककीपिंगमध्ये केली जाते. तिसरं, ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर स्पेसिफिक पिरियड विच आर युजफुल फॉर फ्युचर रेफरन्स. सगळे जे रेकॉर्ड्स किंवा बुक्स ऑफ अकाउंट्स ठेवले जातात ते विशिष्ट कालावधीकरता ठेवले जातात. सर्वसाधारणपणे या कालावधीला म्हणतात फायनान्शियल इयर, आणि फायनान्शियल इयरला म्हणतात, फायनान्शियल इयर हे 1 एप्रिल ते 31 मार्च असं असतं. तर तिसरं वैशिष्ट्य काय, ऑल द रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर स्पेसिफिक पिरियड विच आर युजफुल फॉर फ्युचर रेफरन्स. भविष्यातील आपल्याला जे काही संदर्भ हवे असतील त्याच्या माहितीकरता हे रेकॉर्ड्स किंवा बुककीपिंग मेंटेन केलं जातं. आता चौथं, रेकॉर्ड्स ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन. कुठलेही रेकॉर्ड बुक्स ऑफ अकाउंटमध्ये केलं जात नाही. कोणतं रेकॉर्ड बुक्स ऑफ अकाउंटमध्ये केलं जातं, जे नियमाला धरून असेल तेच, म्हणजेच रूल्स अँड रेग्युलेशनला धरून जे असेल किंवा त्याच्यावर जे अवलंबून असेल त्याचीच नोंद फक्त बुककीपिंगमध्ये केली जाते. आणि पाचवं आणि शेवटचं वैशिष्ट्य, इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन स्पेसिफिकली. पाचवं वैशिष्ट्य काय, इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन स्पेसिफिकली. म्हणजे काय, विशेष बिझनेस ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करायची ही एक विशिष्ट कला आहे किंवा पद्धती आहे. तर आपण फीचर्स ऑफ बुककीपिंग पाहिले, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा वैशिष्ट्य बुककीपिंगचे काय आहेत ते पाहिले. हे 5 बुककीपिंगचे वैशिष्ट्य आहेत. हे तुम्ही पुन्हा एकदा नीट पाहून घ्या. त्याच्यानंतर फीचर्स नंतर काय, तर ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुककीपिंग. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कारण काय बुककीपिंग ठेवण्याचं. पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुककीपिंग इज टू कंप्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड ऑफ ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. पहिलं वैशिष्ट्य काय, इज टू कंप्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड ऑफ ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. पहिले ऑब्जेक्टिव्ह बुककीपिंगचं हे पूर्ण आणि निश्चित स्वरूपाचं आर्थिक व्यवहाराची
सिस्टमॅटिक म्हणजे काय की एकाखाली एक, एकानंतर एक आणि अँड ऑर ऑर्डरली अँड लॉजिकल मॅनर. परत सांगतो, मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द बुक कीपिंग इज काय, टू कंप्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. कंप्लीट म्हणजे पूर्ण आणि बिनचूक फायनान्शियल ट्रान्झॅक्शनची नोंद ठेवणं. कशी? इन अ सिस्टमॅटिक, ऑर्डरली अँड लॉजिकल मॅनर. इन अ सिस्टमॅटिक म्हणजे विशिष्ट पद्धतीने, ऑर्डरली म्हणजे एकाखाली एक असेल, एकासमोर एक असेल, आणि तिसरी म्हणजे आणि लॉजिकल मॅनर म्हणजे काय, तर्कशुद्ध पद्धती म्हणजे जी समजण्यास सोपी आहे, रिझनेबल आहे अशी. हे झालं पहिलं ऑब्जेक्टिव्ह. दुसरं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. दुसरं ऑब्जेक्टिव्ह आहे व्यवहाराशी संदर्भित सर्व ट्रान्झॅक्शन्स. बिझनेस ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय की व्यवहार म्हणजे काय की समजा तुम्हाला एक वस्तू घेतली, त्याच्या बदल्यात पैसे दिले, दुसऱ्या वेळी दुसरी वस्तू घेतली, त्याच्या पैशात पैसे दिले, हे झाले तुमचे ट्रान्झॅक्शन. तर ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. अशा स्वरूपाचे आर्थिक व्यवहार हे तारखेप्रमाणे आणि अकाउंटप्रमाणे ठेवण्याचं उद्दिष्ट किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे. आता ह्याच्यानंतरचं तिसरं वैशिष्ट्य काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे की बुक कीपिंग सर्व ॲज अ परमनंट रेकॉर्ड. बुक कीपिंग म्हणजे हे जे तुम्ही वह्या किंवा बुक्स ऑफ अकाउंट्स ठेवतात ते परमनंट रेकॉर्ड म्हणून ठेवलं जातं. कशाचं? ऑफ मॉनेटरी ट्रान्झॅक्शन ऑफ एंटरप्राइजेस. म्हणजे उद्योगधंद्याचं कायमस्वरूपी आर्थिक व्यवहाराची नोंद ठेवणं हे ऑब्जेक्टिव्ह आहे. आता हे कशासाठी आहे तर इट कॅन प्रोड्यूस एव्हिडन्स व्हेनेवर अँड व्हेअर एव्हर रिक्वायर्ड. म्हणजे तुम्हाला हे जे काही बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये ठेवलेल्या नोंदी आहेत या तुम्हाला कुठं पाहिजे तिथं देता आल्या पाहिजेत, कशासाठी पाहिजे तिथं देता आल्या पाहिजेत, हे त्याचं तिसरं वैशिष्ट्य आहे. आता हे तिसरं वैशिष्ट्यामध्ये तुम्हाला सांगतो की व्हेनेवर अँड व्हेअर एव्हर रिक्वायर्ड म्हणजे टू प्रोड्यूस एव्हिडन्स व्हेनेवर अँड व्हेअर एव्हर रिक्वायर्ड. सर्वसाधारणपणे हे जे पुरावे आहेत किंवा हे जे रेकॉर्ड आहे हे कोर्टामध्ये पुरावा म्हणून इन्कम टॅक्स, सेल टॅक्ससाठी ह्याच्यासाठी ही नोंद ठेवावी लागते. चौथं ऑब्जेक्टिव्ह आहे टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर. चौथं वैशिष्ट्य काय आहे की आर्थिक वर्षामध्ये आपल्याला नफा झाला किंवा तोटा झाला याची माहिती या बुक कीपिंगमुळे तुम्हाला समजते. पाचवं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू नो द टोटल ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द एंटरप्राइजेस. म्हणजे त्या व्यवसायाच्या एकंदरीत जिंदगी किंवा प्रॉपर्टी आणि देणी काय आहेत हे समजण्यासाठी बुक कीपिंगचा उपयोग होतो.
6वा ऑब्जेक्टिव्ह आहे टू नो व्हॉट द बिझनेसमॅन ओज टू अदर, म्हणजे त्या व्यावसायिकाला, तो व्यावसायिक समोरच्याचं किती देणं लागतो, और व्हॉट अदर ओज टू हिम. म्हणजे बुककीपिंगमुळे तुम्ही दुसऱ्याचं किती देणं लागतात किंवा दुसरा तुम्हाला किती देणं लागतो हे समजण्यासाठी बुककीपिंगचा वापर केला जातो किंवा बुक्स ऑफ अकाउंट्स ठेवले जातात. आणि 7वा ऑब्जेक्टिव्ह आहे बिझनेसमन कम टू नो करंट इयर प्रोग्रेस. म्हणजे काय की व्यापारी किंवा औद्योगिक व्यवसाय करणारा ह्याला समजतं की चालू वर्षाची प्रगती काय आहे, व्हॉट इज द प्रोग्रेस ऑफ द करंट इयर ओव्हर प्रिव्हियस इयर. चालू वर्षाची प्रगती काय आहे, तुलनेनं ती मागच्या वर्षापेक्षा जास्त आहे किंवा कमी आहे, ह्याची आर्थिक तुलना करण्यासाठी बुककीपिंगचा वापर होतो. त्याचप्रमाणे अशा स्वरूपाचा झालेला जो नफा, फायनान्शियल रिझल्ट म्हणजे नफा किंवा तोटा, हा तुमच्यासारखाच व्यवसाय करणाऱ्याचा काय आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही कमी आहात किंवा जास्त आहात हे समजण्यासाठी बुककीपिंग किंवा बुक्स ऑफ अकाउंट्स ठेवले जातात. आता मगाशी मी बोलता बोलता सांगून गेलो, तुम्ही हे नीट व्याख्या पहा दोन्ही पण. आता हे दोन्ही व्याख्या जर तुम्ही पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की मी काल जे तुम्हाला आत्ता अगोदर जे तुम्हाला सांगितलं होतं की बुककीपिंग म्हणजे काय याचा तुम्ही नीट अभ्यास करा, त्याची वहीमध्ये नोंद करा आणि त्याचं तुम्ही पाठांतर केलं तरी हरकत नाही. याचं कारण असं की त्या व्याख्येमध्येच फीचर्स ऑफ बुककीपिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुककीपिंग हे दडलेलं आहे. आता हे तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल. आता यापुढे आपण पुढचा भाग उद्याच्या दिवशी पाहू. आपण बुककीपिंग संदर्भात फीचर्स ऑफ द बुककीपिंग आणि ऑब्जेक्टिव्ह ऑफ द बुककीपिंग म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे. आजचा बुककीपिंग या संदर्भातलं 3रं लेक्चर आहे. तर आज आपण यामध्ये बुककीपिंगचं महत्त्व काय हे समजून घेणार आहोत. प्रथमतः मी तुम्हाला बुककीपिंगचे महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे. पहिला मुद्दा काय आहे, रेकॉर्ड. दुसरा मुद्दा काय आहे, फायनान्शियल इन्फॉर्मेशन. तिसरा मुद्दा काय आहे, डिसिजन मेकिंग. चौथा मुद्दा काय आहे, कंट्रोलिंग. पाचवा मुद्दा काय आहे, एव्हिडन्स. सहावा मुद्दा काय आहे, टॅक्स लायबिलिटी. आता हे बुककीपिंगचे महत्त्वाचे 5 मुद्दे मी सांगितले. आता याचं तुम्हाला थोडंसं मराठीमध्ये पण सांगतो. रेकॉर्ड म्हणजे काय, नोंद ठेवणे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे, फायनान्शियल इन्फॉर्मेशन म्हणजे आर्थिक माहिती
तिसरा मुद्दा काय आहे? डिसिजन मेकिंग, निर्णय घेण्यासाठी. आणि चौथा मुद्दा आहे कंट्रोलिंग, कंट्रोलिंग म्हणजे नियंत्रण ठेवण्यासाठी. पाचवा मुद्दा आहे एव्हिडन्स, एव्हिडन्स म्हणजे पुरावे. आणि सहावा मुद्दा आहे टॅक्स लायबिलिटी, टॅक्स लायबिलिटी म्हणजे देणे असलेले कर, विविध प्रकारचे कर. आता हे पण 5 मुद्दे ठळक समजून घेतले. आता याचं विस्तृतमध्ये मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं होईल. पहिला महत्त्वाचा मुद्दा काय आहे बुककीपिंगचा? रेकॉर्ड. रेकॉर्ड म्हणजे नोंदी. कोणत्या? कशासाठी? इट इज नॉट पॉसिबल फॉर एनीवन टू रिमेंबर ऑल द ट्रान्झॅक्शन्स. प्रत्येक माणसाला सर्व ट्रान्झॅक्शन्स लक्षात ठेवणे शक्य नाही. त्याच्यामुळे बुक कीपिंग मेंटेन ऑल रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स परमनंटली अँड सिस्टमॅटिकली इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे आपल्याला सर्व प्रकारच्या नोंदी लक्षात ठेवणं शक्य नसतं. म्हणून बुककीपिंगमध्ये सर्व प्रकारचे व्यवहार म्हणजे ट्रान्झॅक्शन्स यांची परमनंटली म्हणजे कायमस्वरूपी आणि व्यवस्थितरित्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये नोंद केली जाते. सलग मी आता तुम्हाला परत सांगतो. इट इज नॉट पॉसिबल फॉर एनीवन टू रिमेंबर ऑल द ट्रान्झॅक्शन. प्रत्येक व्यक्तीला सगळ्या ट्रान्झॅक्शनची नोंद ठेवणं शक्य नसतं, लक्षात ठेवणं शक्य नसतं. परंतु जर तुम्ही बुक कीपिंग केलं तर बुक कीपिंग मेंटेन्स ऑल रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स. बुक कीपिंग हे सर्व प्रकारच्या व्यवहाराची नोंद ठेवतं. कशी? कायमस्वरूपी आणि व्यवस्थितरित्या. कशामध्ये? बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये. म्हणजे तुम्ही आर्थिक व्यवहाराची नोंद करण्यासाठी जे काय रेकॉर्ड ठेवता त्याला म्हणायचं बुक्स ऑफ अकाउंट्स. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा बुककीपिंगचा काय आहे? फायनान्शियल इन्फॉर्मेशन. फायनान्शियल इन्फॉर्मेशन म्हणजे आर्थिक माहिती. आता आर्थिक माहिती म्हणजे काय? तर बुककीपिंग इज युजफुल टू गेट इन्फॉर्मेशन रिलेटेड टू प्रॉफिट, लॉस, ॲसेट्स, लायबिलिटीज, इन्व्हेस्टमेंट अँड स्टॉक एक्सेट्रा ॲट गिवन टाईम. आता बुककीपिंगमध्ये तुम्हाला कोणकोणती माहिती मिळते किंवा कोणती माहिती मिळण्यासाठी बुककीपिंग हे उपयोगाचं ठरतं? तर तुम्हाला नफा झाला किंवा तोटा झाला, तुमचे ॲसेट्स किती आहेत, तुमचे देणे किती आहे, तुमची गुंतवणूक किती आहे, तुमचा स्टॉक किती आहे, ह्या सगळ्यांची एका विशिष्ट कालावधीकरताची माहिती तुम्हाला बुककीपिंगमध्ये मिळते. त्यामुळे बुककीपिंग हे फार महत्त्वाचं आहे. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा डिसिजन मेकिंग. आता बुककीपिंग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही रेकॉर्ड ठेवल्यामुळं काय होतं? बुककीपिंग प्रोव्हाइड्स फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू बिझनेसमन फॉर डिसिजन मेकिंग. बुककीपिंगचा काय उपयोग होतो? तर बुककीपिंग तुम्हाला आर्थिक व्यवहाराची आर्थिक व्यवहाराची माहिती देते. कोणाची? बिझनेसमॅनची. बिझनेसमॅन म्हणजे व्यापाऱ्यांची, उद्योजकाची. कशासाठी? तर
निर्णय घेण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल कंट्रोलिंग म्हणजे काय? सगळे जे व्यवहार होतात त्याच्यावर नियंत्रण ठेवणं. ह्याच्याकरता बुक किपिंग हे फार महत्त्वाचं असतं. तर बुक किपिंग केल्यामुळं सर्व प्रकारचे व्यवहार जे आहेत त्याच्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवता येतं. आता उदाहरणार्थ देतो मी, याच्यात पुस्तकात नाही आहे पण मी तुम्हाला माहिती करता म्हणून समजून सांगतो की तुम्ही जाहिरातीकरता खर्च केला, तुम्ही जशी जशी आवश्यकता पडेल तसं तसं केलं, परंतु त्याचा तुम्हाला नफा झाला किंवा तोटा झाला, फायदा झाला किंवा नुकसान झालं. जर जास्त खर्च झाला असेल तो कशामुळे झाला, मग कमी करण्यासाठी काय करावं लागेल, याच्यासाठी तुम्हाला बुक्स ऑफ अकाउंट्सचा उपयोग होतो. त्याच्यामुळं तुम्ही तुमचे निर्णय घेण्यासाठी त्याच्या व्यवसायावर होणाऱ्या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी बुक किपिंगचा फार महत्त्वाचा वापर होतो. आता 5वा एव्हिडन्स. एव्हिडन्सबाबत आपण कालही चर्चा केली की उद्योजकाला कोर्टामध्ये पुरावे म्हणून सादर करण्यासाठी काही आर्थिक पुस्तकांची, स्टेटमेंट्सची गरज पडते. ती कशामुळे? तर काही तुमचे कायदेशीर वाद असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला कोर्टामध्ये आर्थिक व्यवहारांचे पुरावे म्हणून बुक किपिंगचा उपयोग होतो. आणि 6वा आणि शेवटचा मुद्दा टॅक्स लायबिलिटी. टॅक्स लायबिलिटी म्हणजे काय? की तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे कर देणे लागतात. कोणकोणत्या प्रकारचे कर? की फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, टॅक्स लायबिलिटी कोणकोणती असते? कोणकोणत्या स्वरूपाचं कर व्यावसायिकाला किंवा उद्योजकाला देणं असतं? एक इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स तुम्हाला जो द्यावा लागतो त्याचं जे कॅल्क्युलेशन केलं जातं त्याच्यासाठी तुम्हाला ते आर्थिक पत्रकं सादर करावी लागतात तिथे. म्हणजे त्याच्यावरनं तुम्हाला इन्कम टॅक्स किती पडतो हे समजतं. प्रॉपर्टी टॅक्स म्हणजे जिंदगीवर जो टॅक्स द्यावा लागतो. जिंदगी म्हणजे तुमची जी प्रॉपर्टी असेल, बिल्डिंग, जमीन वगैरे, काय मशिनरी वगैरे, तर त्याच्यासाठी. आणि तिसरं आणि शेवटचं म्हणजे GST. हा GST हा नवीन प्रकार निघालेला आहे. त्याच्याबद्दल आपण पुढं त्याचा उपयोग माहिती करून घेऊ. परंतु उद्योजकाला ठराविक कालावधीमध्ये GST हा भरावा लागतो. अशा रीतीने आपण बुक किपिंगचे 6 महत्त्वाच्या मुद्द्यांचा आज ओहापोह किंवा अभ्यास केलेला आहे.